नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती भरपूर नागरिकांनी मेसेज केलेला आहे। आपल्या ऑफिसवरती येऊन सुद्धा भरपूर लोकांनी आपल्याला विचारणा केलेली आहे की आमच्या गावामध्ये अवघ्या 1 रुपयामध्ये आमच्या गावातील एका कुटुंबाला संपूर्ण भांड्याचा संच शासनामार्फत देण्यात आलेला आहे। अगदी मोफतमध्ये हा संच जो आहे तो त्यांना दिलेला आहे। पावतीचा फक्त मित्रांनो त्यांच्याकडून 1 रुपया घेण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण संच फ्री मध्ये या कुटुंबाला देण्यात आलेला आहे। तर ही योजना सर कोणती आहे, या योजनेअंतर्गत आम्हाला फॉर्म भरता येईल का, आम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकतो का, असे वेगवेगळे प्रश्न मित्रांनो या नागरिकांकडून आपल्याला विचारण्यात आले। आता याच संबंधीचे प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। याच्यामध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात। व्हिडिओ महत्त्वाचा शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर चर्चा करायला सुरुवात करूया। मित्रांनो, चर्चेच्या सुरुवातीलाच तुम्हाला या योजनेचं मी नाव सांगून देतो। ही योजना मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाते आणि या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ। ही मित्रांनो योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाते आणि याच योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र ठरतात तर अशा लाभार्थ्यांना हा भांड्यांचा संच शासनामार्फत दिला जातो। आता याच्यामध्ये मित्रांनो कोणते लाभार्थी पात्र ठरत आहेत, तर जे गौंडी बिगारी जे बांधकाम क्षेत्रामधील जे कामगार आहेत तर यांच्यासाठी मित्रांनो ही योजना शासनामार्फत राबवली जाते। या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजनांचा आपण लाभ घेऊ शकता। या योजनेसाठी आपल्याला वर्षातून एकदा तरी आपला फॉर्म जो तो रिन्यू करावा लागतो। त्याच्यासाठी मित्रांनो अगोदर सुरुवातीला आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म भरून घेतल्यानंतर दरवर्षी याचं रिन्यू आपल्याला करून घ्यावं लागतं। हा आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला या वेबसाईटच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांचा लाभ शासनामार्फत देण्याचा प्रयत्न केला जातो। आता मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात, तर कागदपत्रामध्ये सुरुवातीला असेल वयाचा पुरावा। आपण मित्रांनो शासनाच्या नियमाप्रमाणे 18 वर्ष पूर्ण आणि 60 वर्षाच्या आतमधील जे कामगार असतील, जे लाभार्थी असतील तर अशा लाभार्थ्यांनाच मित्रांनो या योजनेचा फॉर्म जो तो भरता येतो, तेच लाभार्थी याच्यामध्ये पात्र ठरतात। त्याच्यानंतर 2 नंबरचं कागदपत्र असेल ते म्हणजे 90 दिवस काम केलेल्याचं प्रमाणपत्र। आता हे प्रमाणपत्र मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं असेल तेथील जे ग्रामसेवक असतील, ठेकेदार असतील, इंजिनियर असतील यांच्यामार्फत हे प्रमाणपत्र तुम्हाला घेणं गरजेचं आहे। म्हणजेच तुम्हाला या वर्षामध्ये तुम्ही 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला जोडावा लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी डॉक्युमेंट असेल रहिवासी पुरावा। रहिवासी पुराव्यासाठी मित्रांनो आपला रहिवासी दाखला सुद्धा या ठिकाणी तुम्ही जोडू शकता किंवा तुम्ही रेशन कार्ड सुद्धा तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता। त्याच्यानंतर तुमचा ओळखीचा पुरावा द्यावा लागतो। ओळखीच्या पुराव्यासाठी तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, सहजही आधार कार्ड जे ते तुम्ही या प्रकरणासाठी जोडण्यास काही हरकत नाही। आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे आपले ID साईज 3 फोटो जे आपल्याला फॉर्मला चिटकावे लागतात। तर ह्या पद्धतीने तुम्हाला कागदपत्रे जे ती तयार ठेवायची आहे। तर तुमच्याजवळ ही कागदपत्रे उपलब्ध जर असतील तर तुम्ही नक्कीच या बांधकाम कल्याणकारी महामंडळावरती फॉर्म भरू शकता। आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरल्यानंतर तुमची पावती जी असेल मित्रांनो ही पावती अवघ्या 1 रुपयाची असणार आहे। म्हणजेच ही नोंदणी फी तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी भरावी लागणार आहे। तर या स्वरूपात मित्रांनो याची संपूर्ण प्रोसेस असते। नोंदणी फी 1 रुपया भरावी लागते आणि त्याच्यानंतरच्या ज्या योजना असतील याच्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरून तुम्ही त्याच्यामधून लाभ घेऊ शकता। तुम्हाला सांगितल्या पद्धतीने या भांड्याचा संच सुद्धा मित्रांनो तुम्हाला अवघा फ्री मध्ये दिला जातो। नोंदणी फी फक्त तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी भरावी लागते। तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर गौंडी बिगारी किंवा बांधकाम विभागात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असाल, म्हणजेच बांधकाम क्षेत्रात तुम्ही जर काम करत असाल आणि तुमचं जर कामाचं सर्टिफिकेट तुमच्या इंजिनियरकडून, ठेकेदारांकडून तुम्हाला जर मिळत असेल तर नक्कीच तुम्ही या वेबसाईटवरती फॉर्म भरायला हरकत नाही। तुम्हाला सुद्धा नक्कीच शासनामार्फत या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येतो। आता मित्रांनो आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जो भरायचा आहे हा कोणत्या ठिकाणी भरायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला शासनाकडून वेबसाईट जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मी पहिले सुद्धा ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ ही मित्रांनो वेबसाईट आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून डायरेक्ट वेबसाईटवरती येऊ शकता। तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल जी आहे ती भरता येईल। त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरण्याच्या प्रोसेस दिलेल्या आहेत। जर फॉर्म भरायचे माहीत नसेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर डिटेल घेऊ। चालू घडेल मित्रांनो हा फॉर्म भरण्याची प्रोसेस स्टॉप आहे, म्हणजेच आचारसंहिता चालू असल्यामुळे वेबसाईटवरती आपल्याला फॉर्म भरता येत नाहीये।
याच्यावरती फॉर्म भरा गेल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने मेसेज जो आहे तो पाहायला मिळेल। आचारसंहितेमुळे हा संपूर्ण वेबसाईट जी आहे ती स्टॉप केलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नवीन फॉर्म भरता येत नाही आहे। आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरती कशा पद्धतीने फॉर्म भरता येईल याची सविस्तर आणि व्यवस्थित अशी व्हिडिओ मी पुढच्या भागात देण्याचा प्रयत्न करेन। तोपर्यंत मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर फॉर्म कसा भरायचा याचे सांगेन आणि भांड्याचा संच आपल्याला कसा मिळवता येईल याच्यासाठी सुद्धा व्यवस्थितरित्या डिटेल मी देण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच असणार आहे। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।